नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या लाडक्या YouTube प्लॅटफॉर्मवर विनीत ट्युटोरियल। तर बाळांनो, मागच्या लेक्चर मध्ये हायड्रॉलिक सिस्टीम काय होते हे आपण खूपच चांगल्याने बघितलं होतं। आणि बेटा, हा जो तुमचा पहिला युनिट दिलेला आहे त्या पहिल्या युनिटचं सिलेबस काय असणार आहे आणि त्या पहिल्या युनिट मध्ये कोणते कोणते पॉइंट्स असणार आहे आणि या पूर्ण सेमिस्टर मध्ये आपला स्टडी पॅटर्न काय असणार आहे हे मी तुम्हाला खूपच चांगल्यानं मागच्या लेक्चर मध्ये सांगितलं असेल। आणि बेटा, मी पहिलेच एक गोष्ट सांगितली आहे, शेवटी इम्पॉर्टंट सांगण्याच्या अगोदरच तौसिफ सर दर लेक्चर मध्ये सांगतील कर बाबा, या पहिल्या युनिट मध्ये तू जेव्हा लेक्चर बघायला येतो तर तुझं एकच टार्गेट आहे का सर मला एक्झाम मध्ये मार्क पडले पाहिजे। तर बेटा, तुला एक्झाम मध्ये जर मार्क घ्यायचे असेल तर कोणते प्रश्न पेपर मध्ये येतात, कोणते टॉपिक इम्पॉर्टंट आहे, कोणते टॉपिक कमी इम्पॉर्टंट आहे, मी प्रत्येक लेक्चर मध्ये सांगणार आहे। आणि आपली दुसरी स्ट्रॅटेजी बेटा, आपण जे टॉपिक शिकू तोच टॉपिक त्याच्याच एंड मध्ये एकदम व्यवस्थित पद्धतीने कसं लिहायचं आहे आणि तेव्हाच्या तेव्हाच अभ्यास करून घ्यायचं बेटा। एकच गोष्ट माझी ऐकून घ्या, फक्त माझा लेक्चर करा बेटा। आणि शेवटी मी जो टॉपिक शिकवेल आणि तुम्हाला इथं नोट दाखवेल तेव्हाच्या तेव्हा करून घ्या, असं टाळूच नका का नंतर नोट बनवेल, नंतर नाहीच, आताच करायचं आहे बस। ही स्ट्रॅटेजी लक्षात ठेवा बेटा। तर चला, इंडस्ट्रियल हायड्रॉलिक अँड न्यूमॅटिक सिस्टीम मध्ये पहिला चॅप्टर आपला काय आहे, इंट्रोडक्शन टू हायड्रॉलिक्स अँड न्यूमॅटिक्स। तर बाळांनो, या चॅप्टर मध्ये आपल्याला काय शिकायचं आहे, हा जो युनिट नंबर 1 आहे त्याची स्ट्रॅटेजी एकदम क्लिअर आहे आपल्या समोर। आपला हा जो युनिट नंबर 1 आहे त्यात आपल्याला टोटल 4 टॉपिक शिकायचे आहे आणि या प्रत्येक 4 टॉपिक वर एक एक प्रश्न पेपर मध्ये येणार आहे। ठीक आहे, तर बाळांनो, सगळ्यात पहिला टॉपिक कोणता, तर सर पहिला टॉपिक आहे लेआउट ऑफ हायड्रॉलिक सिस्टीम, किंवा बेटा दुसरा न्यूमॅटिक सिस्टीम, मग त्याच्यानंतर ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस। तर हा झाला बेटा पहिला टॉपिक ज्याच्यावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतात। ओके, का तुम्हाला एक तर हायड्रॉलिक सिस्टीम किंवा न्यूमॅटिक सिस्टीमचं तुम्हाला लेआउट म्हणतील किंवा बेटा त्याचा ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज। मग बाळांनो, दुसरा टॉपिक कोणता आहे, तर दुसरा टॉपिक आहे बेटा तुम्हाला हायड्रॉलिक फ्लुइडच्या प्रॉपर्टीज। म्हणजे तुम्हाला फ्लुइड पॉइंट, फायर पॉइंट, विस्कॉसिटी, डायनामिक विस्कॉसिटी असे प्रश्न येऊ शकतात हायड्रॉलिक फ्लुइडचे प्रॉपर्टी। जर तुम्ही फ्लुइड मेकॅनिक्सचा सब्जेक्ट शिकले असाल ना, काही टेन्शन नाही, मी सगळं काही शिकवेल, काही घाबरू नका बेटा। हा चला, आता तिसरं टॉपिक, तर बेटा तिसरं टॉपिक आहे जे की अप्रतिम इम्पॉर्टंट आहे। अप्रतिम इम्पॉर्टंट सांगण्याची काही गरजच नाहीये, कारण की प्रत्येक टॉपिकवर एक प्रश्न तर येणारच आहे। तर तिसरा टॉपिक आयएसओ सिम्बॉल्स आणि बेटा चौथं टॉपिक आहे ऑइल फिल्टर्स। तर ह्या चारही टॉपिक वर, आणि तुम्ही म्हणत असाल का सर तर तुम्ही सांगितलं नाही बेटा, तुमच्या डोक्यावर असं हॅमर करेल ना मी प्रत्येक लेक्चर मध्ये का बाळा हे 4 टॉपिक आहे, तुला 4ही टॉपिक करायचे, या 4ही टॉपिक वर 4 प्रश्न येणार आहे, तू एकदम फॉर्म राहा बेटा का हे 4 टॉपिक आपल्याला एकदम व्यवस्थित पद्धतीनं करायचे आहे। तर बेटा या लेक्चर मध्ये हा जो लेआउट ऑफ हायड्रॉलिक सिस्टीम आहे जे की मी पहिल्या लेक्चर पासून तुम्हाला खूपदा शिकवलेला आहे, आता याला एकदम सिस्टमॅटिक पद्धतीनं शिकवणार आहे। आणि बेटा लेआउट ऑफ हायड्रॉलिक सिस्टीम एकदम चांगल्या पद्धतीनं समजून घ्या बेटा, कारण की लेआउट मध्ये जे कंपोनेंट्स आहे ना बेटा ते ऍज इट इज तुमचे पुढचे युनिट आहे। म्हणजे एक एक लेआउटचा एक एक कंपोनेंट तुमचा येणारा पुढचा युनिट आहे। तर एवढी सिंपल स्ट्रॅटेजी तुम्ही लक्षात ठेवा। चला, तर बेटा हायड्रॉलिक सिस्टीमचं लेआउट काय असते, तर एक तर मी सांगितलं होतं का बाबा हायड्रॉलिक सिस्टीम किंवा न्यूमॅटिक सिस्टीम आपण का बरं वापरतो, तर इतकं सिंपल डेफिनेशन आपण मागच्या लेक्चर मध्ये शिकलो आहोत का बेटा, जेव्हाही आपल्याला कोणताही वर्क करायचा असतो, जसं की एक एक्झाम्पल दिलं होतं बेटा, फॉर एक्झाम्पल आपल्याला जुनं घर तोडायचं आहे, तर कोणी एखादं माणसं जर आपण लावले तर हातोडा घेतील आणि हातोड्यानं तोडतील, पण त्यांना हातोड्यानं तोडायला त्यांना फोर्स लावा लागेल, वर्क करा लागेल, हाच काम त्यांना वेळ लागेल। तोच काम पटकन करायला आणि जास्त फोर्स लावायला आपण जेसीबी वापरतो। तर जेसीबी एक हायड्रॉलिक सिस्टीम आहे।
तर इथं बेटा फोर्स कोण लावते? जसं बेटा एखादे जर आपण माणसं कामाला ठेवले तर ते आपलं जोर लावून ते जे बिल्डिंग आहे त्याला तोडतात, म्हणजे तिथं आपलं फोर्स अप्लाय करून वर्क करतात. तर बेटा सेम इथं कोण वर्क करतं? तर ऑइल अंडर प्रेशर. तर एक डायग्राम तुम्ही कधीच म्हणजे विसरू नका का हायड्रॉलिक सिस्टीम म्हणजे काय आहे. तर इतकं सिंपल सिस्टीम असतो का हायड्रॉलिक सिस्टीम म्हणजे काही नाही सर, ऑइल अंडर प्रेशर एंट्री मारतील, ऑइल अंडर प्रेशर एंट्री मारेल, या पिस्टनवर ऍक्ट होईल आणि हे पिस्टनवर जसं सर सिंपल आहे सर, एखादी जर ऑइल अंडर प्रेशर असं जर एखादा पिस्टनवर ऍक्ट होत असेल तर या पिस्टनला काय करेल? तो मूव्ह करेल आणि या मुवमेंटला तुम्ही कोणताही वर्क परफॉर्म करू शकता. तर इतकं सिंपल लॉजिक आहे. हे याला मूव्ह करेल आणि याला मूव्ह करून तुम्ही कोणताही वर्क परफॉर्म करू शकता. ठीक आहे, तर इतकं सिंपल लॉजिक लक्षात ठेवा बेटा. इथून आपल्याला करायचं आहे ऑइल अंडर प्रेशरची एंट्री, इथून करायचं आहे ऑइल अंडर ऑइल दॅट इज ज्याचं काम झालंय that is oil exit, oil entry and work is done. So this is called as hydraulic system. ज्याची डेफिनेशन आपण खूपच चांगल्या पद्धतीने बघितली होती का हायड्रॉलिक सिस्टीम काय आहे. तर हायड्रॉलिक सिस्टीम एक अशी सिस्टीम आहे ज्यांना ऑइल अंडर प्रेशर ला यूज करून आपण वर्क मध्ये कन्वर्ट करतो. तो व्हॉट इज अन हायड्रॉलिक सिस्टीम? अँड हायड्रॉलिक सिस्टीम इज अ फ्लुइड ऑपरेटेड सिस्टीम in which oil under pressure is used to do the mechanical work. फक्त एका एनर्जीला दुसऱ्या एनर्जी मध्ये कन्वर्ट करतं. ऑइल एनर्जीला मेकॅनिकल वर्क मध्ये कन्वर्ट करतं, ते आहे हायड्रॉलिक सिस्टीम. आणि हा ऑइल जर एअरनं रिप्लेस केला तर ते झालं बेटा न्यूमॅटिक सिस्टीम. तर एकदम चांगल्या पद्धतीने आपण हे डेफिनेशन बघितली होती. आता पटकन हायड्रॉलिक सिस्टीम कसं काय इतकं फोर्स वाढवतो, कसं काय इतकं फोर्स एक्झर्ट करतो हे आपण शिकूया. तसं तर आपण प्रत्येक लेक्चर मध्ये शिकतोय. आता एकदम लेआउट एकदम व्यवस्थित बघून घेऊ बेटा. तर इथं सिंपल आहे बेटा. मी एक गोष्ट सांगितली होती बेटा, जेव्हा काही लोक जेव्हा आंदोलन करतात तर तेव्हा बेटा पोलीस अधिकारी जे असतात त्यांना मागे ढकलण्यासाठी काय करतात, तर ते फॉर एक्झाम्पल फायर ब्रिगेडचं ते जेट पंप घेऊन येतात आणि फायर ब्रिगेडचं ते जेट आणलं का ते पाणीचं फवारा जर त्यांच्यावरती मारला तर ते मागे ढकलले जातात. म्हणजे एखाद्या पाण्याच्या फोर्सनं बघा माणसाला जर मागे ढकलत आहे तर फोर्स किती असतो लिक्विड अंडर प्रेशर मध्ये, असतो का नाही? तर एक्झॅक्टली बेटा लक्षात ठेवा का जे काही फ्लुइड असते त्यात प्रेशर जर लावलं तर त्यात बेटा खूप ताकद निर्माण होते. हे लक्षात ठेवा. तर सिंपल कॉन्सेप्ट आहे. इथं आपण काय करू तर बेटा हे कोणती सिस्टीम आहे? हायड्रॉलिक सिस्टीम. तर हायड्रॉलिक सिस्टीम मध्ये एक गोष्ट तर नक्की येईल. काय येईल सांगा बरं सर? हायड्रॉलिक सिस्टीम मध्ये नक्की ऑइल येईल. ठीक आहे, मध्येच डिस्टर्ब करण्यासाठी सॉरी. पण बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला आमच्या शिक्षकांची शिकवणी आवडत असेल आणि आमच्या सोबत तुम्हाला संपूर्ण कोर्स कंटिन्यू करायचा असेल तर आताच डाउनलोड करून घ्या विनीत ट्युटोरियल ऍप्लिकेशन, जे प्ले स्टोर वर फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे. आणि हो, आमची फ्री डेमो लेक्चर बघा आणि शिकवणी आवडत असेल तर कोर्स परचेस करून लागून जा अभ्यासाला. कारण आमचं फक्त एकच स्वप्न आहे, काय की महाराष्ट्रातला प्रत्येक विद्यार्थी शिकला पाहिजे साध्या आणि सोप्या भाषेत. आणि आमच्या ऑनलाईन कोर्स मध्ये तुम्हाला संपूर्ण सिलेबस प्रॉपर कॉन्सेप्च्युअली प्रत्येक ईच अँड एव्हरी कॉन्सेप्ट नुसार तुम्हाला शिकवला जाईल. फ्री रिव्हिजन क्रॅश कोर्स मिळेल, आमच्या थेरी नोट्स मिळेल, PYQ चा सोल्युशन मिळेल. सर्व 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 तुम्हाला मिळेल एकदमच अफोर्डेबल कॉस्ट मध्ये. आताच जा ऍप्लिकेशनला डाउनलोड करा, फ्री डेमो लेक्चर बघा, शिकवणं आवडलं तरच कोर्स परचेस करा, नाही तर जाऊ द्या. आणि हो, जर तुम्हाला एक्स्ट्रा डिस्काउंट पाहिजे असेल तर आमचे हेल्पलाईन नंबर तुम्हाला दिलेला आहे, यावर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करून एक्स्ट्रा डिस्काउंट सुद्धा मिळवू शकतात. चला तर आता आपल्या लेक्चरला कंटिन्यू करूया. आता आपण काय करू, आपल्याला लागणारा जेवढा जे काही ऑइल आहे बेटा तो ऑइल आपण काय करू, जस्ट एक सेकंड. ओके, आपल्याला लागणारा बेटा जे काही ऑइल आहे तो ऑइल आपण काय करू, एका स्टोरेज टँक मध्ये स्टोअर करून ठेवू. ठीक आहे, तर हे झालं बेटा टँक. या टँक मध्ये आपण जे काही ऑइल आहे ते स्टोअर करून ठेवू. मग आता बेटा त्याच्यानंतर ऑइलचं काय वाढवा लागेल ज्याच्यामुळे तो फोर्स अप्लाय करेल, तर बेटा प्रेशर. सिंपल लॉजिक लक्षात ठेवायचं. आपल्या घरी पंप लावतो आपण. पंप का बरं लावतो बेटा? कारण की सर पंप काय करतो, तर आपल्या घरी बेटा पाणी वरती असं कसं काय ऑटोमॅटिकली चढायला लागेल. आपल्याला जर पाणी वरती चढवायचं आहे, अगर हमको बेटा पाणी ऊपर चढाना है तो डेफिनेटली बेटा आपल्याला काय करावं लागेल, त्याला पंप लावा लागेल. पंप त्याचं काय वाढवते सर? प्रेशर वाढवते. आणि त्या प्रेशर मुळे बेटा फॉर एक्झाम्पल तुम्ही आता घरी ऑइल मध्ये किंवा लिक्विड मध्ये प्रेशर आल्यामुळं काय होते हे जर बघायचं असेल तर सिंपल काय करा, तुमचा नळ पहिले चालू करा, तुमची मोटर बंद ठेवा. आता त्याच्यानंतर काय करा,
तुम्ही नाही का मोटर चालू करा आणि तुमचा नळ चालू करा, ज्याला पंप कनेक्टेड असेल तर पंप चालू करल्यानं तुमची जे पाण्याची धार आहे ना ते एकदम दूर ट्रॅव्हल करते, म्हणजे ऑइलला जर प्रेशर दिलं तर ते जास्त फोर्स एक्झर्ट करते. तर इथं बेटा आपण लावू पंप. तर पंप काय आहे? पंप इज द डिव्हाइस विच इज यूज टू इन्क्रीज द प्रेशर. हे बघा, हे झालं स्टोरेज टँक, याच्यानंतर इथं झालं पंप. आणि बेटा मला सांगा पंपला काय लावलेलं असेल? पंपला फिरवा लागेल ना, तर पंपला फिरवण्यासाठी मोटर लावली असेल, तर याला म्हणतात प्राईम मूव्हर. लक्षात ठेवा, असं डिव्हाइस जे की पंपला फिरवते याला आपण काय म्हणू? प्राईम मूव्हर. प्राईम मूव्हर म्हणजे बेसिकली हाच एक असा डिव्हाइस आहे जे की आपल्या सिस्टीमला मूव्ह करतो, तर याला आपण काय म्हणू? प्राईम मूव्हर. मोटर पंपला फिरवेल, पंप ऑइलचं प्रेशर वाढवेल. सो पंप इज यूज टू इन्क्रीज द ऑइल प्रेशर. आता बेटा अभ्यास करताना काय करा? सिंपल लॉजिक सांगतो, एका वर्ड मध्ये तुम्ही मिनिंग लिहून ठेवा आणि पेपर मध्ये याच वर्डला एक्सपांड करा. सगळ्यात पहिले रिझर्वायर, इट इज यूज टू स्टोअर द ऑइल. मग तो ऑइल अंडर प्रेशर म्हणजे ऑइल जो आहे तो कुठं पास होतो? पंप मध्ये. पंप मध्ये जाण्याच्या अगोदर त्या ऑइल मध्ये एखादी इम्प्युरिटी असेल तर इथं फिल्टर लावून द्या, आणि हा फिल्टर काय करेल? तर हा फिल्टर तुमच्या ऑइल मध्ये जे काही इम्प्युरिटी असेल त्याला रिमूव्ह करून देईल. ठीक आहे. मग आता त्याच्यानंतर ऑइल गेला पंप मध्ये, पंप ऑइलचं काय इन्क्रीज करेल? प्रेशर. आणि आता ऑइलचं प्रेशर वाढलेलं आहे बेटा. आता हा ऑइल अंडर प्रेशर आपण जिथं अप्लाय करू तिथं आपल्याला वर्क भेटेल. तर तो जो डिव्हाइस आहे जो ऑइल अंडर प्रेशरला वर्क मध्ये कन्वर्ट करतो, जसं इथं मी सांगितलं होतं बेटा, हे बघा है ना, या पिस्टन सिलेंडर अरेंजमेंट मध्ये जसाच मी असा ऑइल अंडर प्रेशर ऍक्ट केला तर हा पिस्टन राईट आणि लेफ्टला काय होईल? मूव्ह होईल. तर बेटा एक्झॅक्टली इथं पण आपल्याला तेच काम करायचं आहे. तर इथं काय होईल? आता हा ऑइल अंडर प्रेशर आपल्याला त्या ऍक्च्युएटरवर ऍक्ट करायचा आहे. तर ऍक्च्युएटर काय आहे? ऍक्च्युएटर सर असा डिव्हाइस आहे ज्याच्यावर जर आपण ऑइल अंडर प्रेशर ऍक्ट केला तर तो मूव्ह होतो, आणि हा जर मूव्ह झाला तर आपण कोणताही लोड काय करू शकतो? लिफ्ट करू शकतो. तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती बेटा, हे जे हायड्रोलिक सिस्टीम आहे, तुमची जे कार जेव्हा सर्व्हिसिंगला जाते तर ती कारला जर आपल्याला लिफ्ट करायचं आहे तर सर कारचं वजन तर खूप जास्त असते हो सर. मग बेटा एवढा जास्त वजन जर उचलायचं असेल तर कोण उचलेल? हायड्रॉलिक सिस्टीम. तर तिथं काय होत असेल? ज्या प्लॅटफॉर्मवर तुमची कार ठेवलेली आहे त्या प्लॅटफॉर्मच्या खाली ऍक्च्युएटर असतो, ज्याच्या खाली जाऊन आपल्याला हा लिक्विड अंडर प्रेशर ऍक्ट होईल आणि हा तुमच्या कारला काय करेल? लिफ्ट करेल. तर हा पार्ट झाला ऍक्च्युएटर. पण मला सांगा, फक्त एकच सिंपल गोष्ट आहे, मला सांगा, तुमच्या घरी आपण पाणी वरती चढवतो, टँक मध्ये स्टोअर करतो, पण तुम्ही काय दिवसभर काय तुम्ही आंघोळ करत असतात का? नाही सर, आम्ही एखाद वेळेस पाण्याचा वापर करतो. मग बेटा जेव्हा तुम्हाला पाण्याचा वापर करायचा आहे तुम्ही काय ओपन करतात? सर आम्ही नळ ओपन करतो. म्हणजे तुमच्या घरी जे नळ लावलेले आहे का बरं लावलेले आहे? का सर इतकं सिंपल लॉजिक आहे, जेव्हा पाण्याची गरज आहे तेव्हा नळला ओपन करा, यूज करा, आणि जेव्हा गरज झाली त्याला बंद करा. एक्झॅक्टली. तुम्ही प्रेशर तर वाढवून ठेवा, पण तुम्हाला काय नेहमी गरज असेल का काम करायची? नाही. तर म्हणून इथं लावतात इथं वॉल. तर हे आहे तुमचे डायरेक्शन कंट्रोल वॉल. या वॉलचं नाव काय असतं? डायरेक्शन कंट्रोल वॉल. तर डायरेक्शन कंट्रोल वॉलचं इतकं सिंपल लॉजिक आहे बेटा. ते काय करेल? ऑइल अंडर प्रेशर जे इकडून येत आहे त्याला प्रॉपर डायरेक्शन मध्ये तुमच्या हायड्रॉलिक सिस्टीमवर ऍक्ट करेल, आणि जेव्हा ऑइल अंडर प्रेशरचं काही काम नाही आहे मग त्या ऑइल अंडर प्रेशर जेव्हा फॉर एक्झाम्पल खालून वरती ऍक्ट झाला, आता त्या ऑइलला वापस सिस्टीम मध्ये पाठवायचं आहे, तर इथून प्रॉपर डायरेक्शन मध्ये त्याला फ्लो करेल. आणि मी नेहमी तुम्हाला एक गोष्ट सांगितली आहे, जेव्हाही हा शब्द आला वॉल तर समजून जा आपल्या बेसिन किंवा वॉशरूम मधला नळ. जेव्हा पाहिजे ओपन करा, पाण्याचा फ्लो होईल, जेव्हा नाही पाहिजे त्याला बंद करा, म्हणजे तुम्हाला लॉजिक समजेल. इथं तुम्हाला हे लावलेले आहे डायरेक्शन कंट्रोल वॉल. तर हे काय करते? नावातच मिनिंग आहे बेटा, डायरेक्शनला कंट्रोल करा. म्हणजे ऑइल अंडर प्रेशर इकडून गेलं तर प्रॉपर डायरेक्शन मध्ये ऍक्च्युएटरवर ऍक्ट करा, आणि जेव्हा युज्ड ऑइल आहे त्याला प्रॉपर डायरेक्शन मध्ये वापस तुमच्या स्टोरेज टँक मध्ये स्टोअर करा. झालं. तर दीज आर द बेसिक कंपोनंट्स ऑफ द हायड्रॉलिक सिस्टीम. आणि पुढे जाण्याच्या अगोदर आताच एक गोष्ट सांगून देतो, तुमचे जे हे सो कॉल्ड एकदम बेस्ट बुक्स आहे ना बेटा, काहीच कामाचे नाही. मी सांगतो बघा, त्या बुक्स मध्ये तुमचे जे MSBT मध्ये 2च बुक पूर्ण महाराष्ट्रात यूज होतात,
त्या बुक मध्ये दोन दोन लेआउट दिले आहे. एक दिले आहे ऍक्च्युअल लेआउट, एक दिला आहे जनरल लेआउट. काही ऍक्च्युअल जनरल असं काही नसते बेटा, एकच लेआउट करून जावा आणि हाच लेआउट करून जावा बेटा. याला पेपर मध्ये कसं काढायचं ते मी सांगेल तुम्हाला. प्रॅक्टिकल समजवण्यासाठी ही डायग्राम होती. काय असेल तर सर काय एवढं तर सिंपल लॉजिक आहे सर. बेसिक पहिले आपल्याला माहित पाहिजे का सर हायड्रॉलिक सिस्टीम मध्ये ऑइल अंडर प्रेशर आपल्याला पिस्टनवर ऍक्ट करायचं आहे, जेणेकरून तो पिस्टनला मूव्ह करेल, आपल्याला वर्क भेटेल. हायड्रॉलिक सिस्टीम ऑइल अंडर प्रेशरला आपल्या मेकॅनिकल वर्क मध्ये कन्वर्ट करतो. तर बेटा ऑइलचं प्रेशर कसं वाढवशील, आता बघा एक एक डिव्हाइस तुम्ही स्वतः समजू शकता. आता ऑइल लागेल तर ऑइलला सर स्टोअर करा. आता सर ऑइलचं प्रेशर वाढवायचं आहे तर सर पंप लावा. आता पंप कस काय फिरेल तर सर मोटर लावा. आता त्याच्यानंतर आता बेटा पंपनं प्रेशर वाढवलं, पण आता ते पंपचं जे हाय प्रेशर लिक्विड आहे ते ऍक्च्युएटरवर ऍक्ट करायचं आहे. पण जेव्हा पाहिजे तेव्हा ऍक्ट करायचं आहे, जेव्हा नाही पाहिजे तेव्हा त्याला बंद करायचं आहे. तर सर इथं वॉल लावून टाका. तुम्ही सांगितलं होतं जेव्हा गरज आहे तेव्हा आपल्याला पाणी पाहिजे तर नळ ओपन करा, जेव्हा नाही पाहिजे बंद करून टाका. तर इथं लावून द्या बेटा डायरेक्शन कंट्रोल वॉल. तर व्हॉट आर द डिव्हाइसेस ऑफ अन हायड्रॉलिक सिस्टीम. सर ऑइल पाहिजे टँक मध्ये स्टोअर करा, प्रेशर वाढवायचं आहे सर पंप लावा, मग त्याच्यानंतर डायरेक्शन कंट्रोल करायची आहे डायरेक्शन कंट्रोल वॉल लावा, डायरेक्शन कंट्रोल वॉल वरून ऍक्च्युएटरवर ऍक्ट करा. सो दीज आर द बेसिक कंपोनेंट्स ऑफ द हायड्रॉलिक सिस्टीम. समजलं का नाही बेटा. सर आता काय सर काहीच गरज नाही, आम्ही स्वतःच एकदम याला एकदम सिस्टमॅटिक मॅनर मध्ये लिहून टाकू. ठीक आहे, तसं तर मी प्रत्येक लेक्चर मध्ये याला एक्सप्लेन केलं आहे. तर तुम्ही तर आता बोर झाले असाल सर कितीदा हेच सांगता सर, आम्हाला आता रटून गेलं सर इतकं तुम्ही असं म्हणत असाल. तर चला पटकन लक्षात ठेवा. स्टोरेज टँक, फिल्टर, मग त्याच्यानंतर पंप, पंपला मूव्ह करणार तुमची मोटर म्हणजे प्राइम मूव्हर, तिथून हे डायरेक्शन कंट्रोल वॉल, तिथून हे ऍक्च्युएटर. आता इथं एक प्रेशर गेज लावलेला आहे. आता हे प्रेशर गेज सिंपल लॉजिक आहे बेटा. इव्हन आपल्या घरी जे मोटर आहे त्याच्यावरती एक गेज लावलेला आहे. नेहमी बेटा जेव्हा ऑइलचं प्रेशर कंट्रोल करण्यासाठी प्रेशर गेज लावतात. म्हणजे प्रेशर जर कधी खूप जास्त झालं तर बेटा ते हजार्डस असते. जास्त प्रेशरमुळे कोणतंही सिस्टीम बर्स्ट होऊ शकते. म्हणून प्रेशर किती आहे, कमी आहे, जास्त आहे, याच्यासाठी आपण इथं प्रेशर रेग्युलेटर लावतो. म्हणजे एकदम सेट लिमिट आपण ठेवतो, एकदम जास्त, म्हणजे हे सेफ्टी डिव्हाइस आहे बेटा. तर इथं लावून द्या एक प्रेशर रेग्युलेटर. लावायचं तर लावा. आता बेटा तुम्हाला बघा तुमच्या बुक मध्ये अशी काही डायग्राम दिलेली आहे. तर असं काहीच नाही. काही विद्यार्थी आम्हाला विचारतात का सर म्हणे ही डायग्राम एवढी कठीण काढायची गरज आहे का. काहीच गरज नाही बेटा. तुम्ही फक्त तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर असले पाहिजे. इथं बघा, इथं या पंपला असं काहीतरी काढलंय, काही असं काढायची गरज नाही. तहसीफ सर तुम्हाला या डायग्रामला मॉडिफाय करून देतात आणि हेच डायग्राम तुम्ही पेपरमध्ये काढा आणि निश्चिंत राहा. कोणताच प्रोफेसर पूर्ण महाराष्ट्रामध्ये तुमचे मार्क्स नाही कट करू शकणार, कारण की जे लॉजिक आहे ते आपण एकदम व्यवस्थित काढणार आहे. तर सिंपल लॉजिक मध्ये काय करा बेटा, आता टँक कुठं ना कुठं ठेवा लागेल. तर सगळ्यात पहिले खाली असा एक बेस काढून घ्या. मग तो बेस काढल्यानंतर काय करा बेटा, खाली बेटा असं मस्त एक बेस काढून घ्या. या बेसवर तुम्हाला टँक ठेवायचं आहे. तर इथं बेटा एक काढून घ्यायचा स्टोरेज टँक. ओके, हे काढून घ्या बेटा तुम्ही स्टोरेज टँक. हा काढला स्टोरेज टँक. आणि बेटा या स्टोरेज टँक मध्ये तुम्ही दाखवून द्या लिक्विड, तुमचं जे काही ऑइल आहे तो दाखवून द्या. आणि हीच डायग्राम काढायची बेटा आताच्या आत्ता. असं माझा आता लेक्चर कोणी बघत असेल तर असं कधीच विचार करू नका सर मी नंतर करेल. आता करून घे बेटा. नेहमी बघ तू आता 5व्या सेमेस्टर पर्यंत नेहमी असाच विचार केलाय सर मी नंतर करेल. या नंतर मुळे तुला किती त्रास झालाय मी समजू शकतो बेटा, कारण की मी पण डिप्लोमा केला आणि डिप्लोमा इंजीनियरिंग केली आहे. तर मी तुमचं दर्द तुम्हारी तकलीफ अच्छे से समझ सकता हूं. इसलिए प्लीज बेटा अभी के अभी बनाओ. ओके, तो बेटा ये निकाल देना नीचे. ये क्या हो गया सर, हा झाला तुमचा स्टोरेज टँक. अब बेटा स्टोरेज टैंक के बाद वो जो ऑयल है वो फिल्टर के थ्रू पंप में जाएगा. तो यहां पे देखो यहां पे आप ये सबसे पहले एक पाइपिंग बनाओ और ये पाइपिंग के थ्रू यहां पे दिखाओ एक फिल्टर. ओके, अब ये ऑयल जो भी ये फिल्टर से जाएगा बेटा वो पंप में पास होगा और पंप उसका प्रेशर इंक्रीज करेगा. इन्होंने क्या किया है,
इन्होंने यहाँ पे देखो पंप को अलग दिया है सिस्टम और फिल्टर को अलग दिया है। एक्चुअली ये फिल्टर इन्होंने, अब आप सोचोगे सर ये तो गलत डायग्राम हो गई, एक तरीके से गलत भी हो गई बेटा आणि एका दृष्टिकोनातून बरोबर पण आहे। यांनी हा फिल्टर का बरं लावला आहे, कारण की हा ऑइल जो परत येतो आहे त्याच्यासाठी फिल्टर, मग जेव्हा पंप मध्ये जातोय त्याच्यासाठी अजून एक फिल्टर पाहिजे होतं, नाही दाखवलं म्हणून जाऊ द्या, काही टेन्शन घेऊ नका, काही चुकीचं नाही, तर फिल्टर दाखवलं तर फिल्टरही सही, ठीक आहे। आता याच्यानंतर एक पाईप कुठं पास करू, तर पंप मध्ये। आता बघा काही विद्यार्थी टेन्शन घेतात, कसं इथं काहीतरी असं विचित्र काढलाय, अरे त्यांनी विचित्र काढलाय तर तू कशाला विचित्र काढतो, तू एकदम सिंपल डायग्राम काढ ना, तू इथं लिही बेटा, इथं हे जे आहे हे काय आहे, हे तुझं पंप आहे, झालं, काही गरज नाही त्याच्यात काय आहे ते दाखवायची, हे पंप झालं। आणि अजून याला चांगली डायग्राम म्हणजे मास्टर पण तुझ्या नोट्स काढेल तुझ्या आन्सर बुकलेट मधून, या पंपला लावून टाका प्राइम मूव्हर, आणि हे काय आहे तुमची मोटर, कारण की पंपला फिरवणारी मोटर असेल। ठीक आहे बेटा। आता त्याच्यानंतर या पंपचं जे काही आउटलेट आहे ते कुठं जाईल, सर पंप प्रेशर वाढवेल आणि पंपच्या नंतर सर इथं जाईल डायरेक्शन कंट्रोल वॉल, तर हे आहे तुमची डायरेक्शन कंट्रोल वॉल। माझ्या सोबत काढून घ्या बेटा प्लीज, सांगतोय तुमची प्रॅक्टिस आताच होऊन जाईल, ठीक आहे। हे झालं डायरेक्शन कंट्रोल वॉल। आता हे फिल्टर मधून पण जे लिक्विड येईल ते परत जाईल डायरेक्शन कंट्रोल वॉल मध्ये, तर या पाईप थ्रू तुम्ही डायरेक्ट हे फिल्टर मध्ये पास करा, झालं। आता या पंप मध्ये आपल्याला काय करायचं आहे, सर ते प्रेशर रेग्युलेटिंग वॉल मध्ये दाखवायचं आहे, आणि इथून कुठं दाखवायचं आहे, तर सर इथून दाखवून द्या तुम्ही ऍक्च्युएटर मध्ये, है ना, म्हणजे हा जो ऑइल आहे तो ऍक्च्युएटर मध्ये पास होईल, तर हा तुमचा झाला ऍक्च्युएटर। ऍक्च्युएटर मधून हा ऑइल इथं पास होईल, जेणेकरून हा तुमचा पिस्टन जो आहे तो मूव्ह करेल, आणि जे काही ऍक्च्युएटर मध्ये यूज लिक्विड आहे ते परत तुमच्या डायरेक्शन कंट्रोल वॉल मध्ये पास करून टाका, म्हणजे हे झालं तुमचं रिव्हर्स फ्लो आणि हे झालं तुमचं फॉरवर्ड फ्लो, म्हणजे असा फ्लो पण दाखवून द्या, ओके। आणि या ऍक्च्युएटर मध्ये जे काही आहे लेफ्ट राईट मुवमेंट मुळे तुमचं वर्क, दॅट इज युअर वर्क, अँड दिस इज युअर ऑइल इन अँड दिस इज युअर ऑइल आउट। झालं बेटा, तर इतकं सिंपल डायग्राम तुम्ही पेपर मध्ये काढू शकतात। आता तुम्ही म्हणसाल सर इथं चेक वॉल वेक वॉल लावलाय, नाही लावलं तरी चालते बेटा, तुमची इच्छा आहे, नाही तर अजून इथं एक बॉक्स काढून घ्या, चेक वॉल लावून टाका। आता त्याच्यानंतर ते प्रेशर रेग्युलेटिंग डिव्हाइस दाखवून द्या, तर इथं एक पाईप आणा, त्याला थोडंसं साइड मध्ये इथं दाखवून द्या, आणि हे जे काही पंपचं एक्झिट आहे इथं एक प्रेशर रिलीफ वॉल दाखवून द्या, असं काहीतरी मीटर दाखवून, दिस इज प्रेशर रेग्युलेटिंग वॉल, प्रेशर रेग्युलेटिंग वॉल किंवा प्रेशर रिलीफ वॉल पण म्हणू शकतात। हे पंपला कनेक्ट करून टाका, झालं। तर हे झालं तुमचं सिस्टम, दॅट इज हायड्रॉलिक सिस्टमची सिम्प्लिफाईड डायग्राम। कशाला एवढी कॉम्प्लिकेटेड डायग्राम काढायची बेटा, ही डायग्राम पण तुम्ही पेपरमध्ये काढली तर तुम्हाला आरामात मार्क भेटतात। आता काही विद्यार्थी म्हणतात का सर हे डायग्राम कठीण आहे, बेटा डायग्राम कठीण आहे फक्त त्याच विद्यार्थीला वाटेल ज्याला कॉन्सेप्ट क्लिअर नाही। ज्यांनी एकदा तौसिफ सरांचं लेक्चर पाहिलं आहे ना, तो तर नेहमी सांगेल सर मी विसरूच शकत नाही एवढ्यांदा तुम्ही सांगितलं आहे का हायड्रॉलिक सिस्टमचे कंपोनेंट्स असतात। तर ही अशी सुंदर सुंदर डायग्राम बेटा कमीत कमी 3 ते 4 वेळेस एकदम रिवाइज करून घ्या, कारण की हेच बेटा तुमच्या पेपर मध्ये युनिट टेस्ट मध्ये येणारच आहे। व्हॉट आर द एक्सप्लेन द जनरल लेआउट ऑफ द हायड्रॉलिक सिस्टम। आता बेटा बघा कॉन्सेप्ट तर आपले क्लिअर झाले, आणि तौसिफ सरांनी तुम्हाला एक प्रॉमिस केलं होतं बेटा कॉन्सेप्ट क्लिअर तर करू, एकदम डिटेल मध्ये करू, आणि बेटा एक्झाम मध्ये कसं लिहायचं आहे ते सुद्धा आपण एकदाच चांगल्यानं बघून घेऊ, ठीक आहे। तर सगळ्यात पहिले तुम्हाला जर ते ऍड करायचं तर ऍड करून घ्या, लेआउट ऑफ हायड्रॉलिक सिस्टम हेडिंग लिहा। आता पेपर मध्ये कसं लिहायचं तर बेटा लेआउट ऑफ हायड्रॉलिक सिस्टम हेडिंग लिहा, त्याला अंडरलाईन करा, ठीक आहे। मग त्याच्यानंतर ऑइल हायड्रॉलिक सिस्टम म्हणजे काय होते, तर ऑइल हायड्रॉलिक सिस्टम मध्ये ऑइल अंडर प्रेशर यूज करतात टू कन्वर्ट द प्रेशर एनर्जी इनटू मेकॅनिकल वर्क। तर ती सर हायड्रॉलिक सिस्टमची डेफिनेशन ना, हो बेटा ती हायड्रॉलिक सिस्टमची डेफिनेशन छापून टाका, दॅट हायड्रॉलिक सिस्टम कन्वर्ट्स द प्रेशर एनर्जी ऑफ द ऑइल इनटू मेकॅनिकल वर्क।
ठीक आहे. मग आता त्याच्यानंतर हायड्रॉलिक सिस्टीमचा जो लेआउट आहे त्याची एकदम सुंदर सुंदर डायग्राम पेपरमध्ये काढून या. तुमचं पूर्ण एक पेज भरून जायला पाहिजे. वरती 2 पॉइंट ऍड करून द्या का हायड्रॉलिक सिस्टीम कन्सिस्ट ऑफ, हायड्रॉलिक सिस्टीम मध्ये ऑइल अंडर प्रेशर यूज करतात टू कन्वर्ट इट इनटू मेकॅनिकल वर्क. आणि हायड्रॉलिक सिस्टीम मध्ये वेगळे वेगळे कंपोनंट एक सोबत जुळले असतात जेणेकरून पूर्ण एक सिस्टीम क्रिएट होतो. त्याला आपण एक लेआउट म्हणतो. लेआउट इज ॲज शोन इन फिगर. हे पूर्ण एक पेज मध्ये तुमचं झालं पाहिजे. आणि त्याच्या पुढे आता बेटा एक एक कंपोनंटला आपण एक्सप्लेन करू तुमच्या लेआउट मध्ये. तो इट कन्सिस्ट ऑफ व्हॉट, हे बघा, एनी हायड्रॉलिक सिस्टीम कन्सिस्ट ऑफ द फॉलोइंग कंपोनंट. सगळ्यात पहिले सर स्टोरेज टँक. ठीक आहे. तर पंप विथ ड्राईव्ह अरेंजमेंट, यात बघा हे रिझर्वायर खाली दिलेला आहे. तो कंपोनंट आपण पहिले एक्सप्लेन करू. याला वरती लिहा, याला खाली लिहा. रिझर्वायर. तो व्हॉट इज रिझर्वायर म्हणजे तुमचं स्टोरेज टँक. सर त्याच्यात ऑइल स्टोअर्ड असते. त्या रिझर्वायरला बेटा सम्प पण म्हणतात. ठीक आहे. तो व्हॉट इज रिझर्वायर? द सम्प ऑर द रिझर्वायर इज यूज टू स्टोअर द ऑइल. हे जे काही ऑइल आहे याला स्टोअर करतात. आणि हा जो ऑइल आहे जो स्टोरेज टँक मध्ये स्टोअर असतो तो कुठं पास होतो? सर पंप मध्ये. सर द ऑइल इज सर्क्युलेटेड फ्रॉम दिस टँक टू द पंप. आणि याची कॅपॅसिटी कशामध्ये असते? तर सर हे काही सांगायची गोष्ट आहे का? मला सांगा, तुम्ही जेव्हा टँक घ्यायला जातात मार्केटमध्ये तुमच्या घरासाठी वरती जे टंकी आहे ना, तर त्याची कॅपॅसिटी कशी? 500 लिटरचं देऊ, 700 लिटरचं देऊ, म्हणजे इट्स कॅपॅसिटी इज इन लिटर्स. तर हे पॉइंट्स एकदम सिंपल. आता बघा किती सिंपल लँग्वेज मध्ये नोट्स आहे बेटा. हेच नोट्स ऍज इट इज लिहा. तुम्हाला काही दुसरं वाचायची गरज नाही बरं. ते तुमच्या बुक्स मध्ये असं लिहिलेलं आहे, तुम्ही वाचलं ना कधी समजणार नाही. तुम्ही फक्त माझे नोट्स यूज करा. आपल्या विनीत ट्युटोरियल ऍपवर दिलेले आहे बरं. काही घाबरू नका, फक्त ते नोट्स वापरून घ्या. बघा, द सम्प ऑर द रिझर्वायर, यात काय असते? सर यात ऑइल स्टोअर्ड असतो. हा ऑइल कुठं पास होतो? सर द ऑइल इज सर्क्युलेटेड फ्रॉम दिस टँक टू द पंप. आणि बेटा याची कॅपॅसिटी कशामध्ये असते? लिटर्स मध्ये. तर लिहून टाका. त्याच्यानंतर पंप. पंप विथ प्राइम मूव्हर म्हणजे त्याला मोटर लावून द्या. पंप विथ ड्राईव्ह अरेंजमेंट. ड्राईव्ह अरेंजमेंट म्हणजे कोण? तर तुमची मोटर. ड्राईव्ह अरेंजमेंट बेटा तुमची मोटर. ठीक आहे. तर पंप काय करेल? तर पंप तुमचं प्रेशर वाढवेल. म्हणजे पंप इज अ सोर्स ऑफ ऑइल अंडर pressure. It is used to increase the pressure of the oil. The pump is the device that converts the your mechanical. आता पंप काय करतो? त्याला आपण मोटरनं फिरवतो. Means it is used to convert the mechanical energy into hydraulic energy in the form of oil pressure. Pump is the source of oil pressure. हा सगळ्यात मेन कंपोनंट आहे हायड्रॉलिक सिस्टीमचा. It is the one of the main component of the hydraulic system. It is used to convert the oil under pressure, and the pump is the device which is used to increase the pressure of the oil by converting mechanical energy into hydraulic energy. आता त्याच्यानंतर बेटा तिसरं पार्ट, रिझर्वायर मधून पंप मध्ये गेलं. रिझर्वायर, हे बघा, रिझर्वायर मधून पंप मध्ये गेलं. पंप मधून आता डायरेक्शन कंट्रोल वॉल्व. तर याच्या पुढे बघा, दॅट इज युअर प्रेशर रिलीफ वॉल्व. हे पण सांगून द्या. प्रेशर रिलीफ वॉल्व एक सेफ्टी डिव्हाइस आहे जेणेकरून जे काही प्रेशर त्या पंप मध्ये आपल्या ऑइलचं वाढलेलं आहे ते शो करेल. आणि जे काही सेफ्टी लेवलच्या वरती झालं तर एक्स्ट्रा प्रेशर रिलीज होऊन जाईल. जसं बेटा आपल्या घरी प्रेशर कुकर मध्ये सिटी लावलेली असते. जेव्हा केव्हा बेटा ऑइलचं प्रेशर खूप जास्त वाढलं तर सिटी थ्रू एक्सेसिव्ह प्रेशर रिलीज होऊन जाते. तर एक्झॅक्टली तसं भाऊ, द वॉल इज प्रोव्हाइडेड टू प्रोटेक्ट द सिस्टीम. पहिले सांगितलं होतं इट इज सेफ्टी डिव्हाइस. कशाला प्रोटेक्ट म्हणजे कशावरून प्रोटेक्ट करण्यासाठी? तर एक्सेसिव्ह प्रेशर जर वाढलं तर त्याच्यावरून. ठीक आहे. द वॉल रिलीव्ज द एक्सेसिव्ह प्रेशर अबाव द सेट व्हॅल्यू. म्हणजे एका व्हॅल्यूच्या वरती जर प्रेशर वाढलं तर एक्सेसिव्ह प्रेशर रिलीव्ह होऊन जाईल. आणि हा एक सेफ्टी डिव्हाइस आहे. तर एकदम सोप्या भाषेत आहे बेटा. पटापटा आत्ताच्या आत्ताच लिहून टाका आणि आत्ताच्या आत्ताच प्रिपेअर करून टाका. त्याच्यानंतर प्रेशर रिलीफ वॉल नंतर कुठे पाठवायचं? पंप नंतर. सर पंप नंतर पाठवा डायरेक्शन कंट्रोल वॉल्व, जिथून ते ऍक्च्युएटर मध्ये पास होईल. झालं. तो डायरेक्शन कंट्रोल वॉल्व, दिस टाइप ऑफ वॉल्व, इट ऍडमिट्स द ऑइल फ्रॉम द पंप इनटू द ऍक्च्युएटर इन द डिझायर्ड डायरेक्शन. म्हणून इथं वर्ड काय वापरलाय बेटा? डायरेक्शन कंट्रोल वॉल्व. म्हणजे हा ऑइलची काय कंट्रोल करेल? डायरेक्शन कंट्रोल करेल. सो इट इज यूज टू कंट्रोल द डायरेक्शन ऑफ द ऑइल. ओके. आता त्याच्यानंतर शेवटचं पार्ट सर ऍक्च्युएटर.
ऍक्च्युएटर काय आहे तर सर जे काही ऑइल अंडर प्रेशर इथं ऍक्ट होते ना, ऑइल अंडर प्रेशर इथं ऍक्ट होते ज्याच्यामुळे हा पिस्टन लेफ्ट राईटला मूव्ह होते, तर या पार्टला आपण काय म्हणतो ऍक्च्युएटर. तो ऍक्च्युएटर इज अ लास्ट पार्ट which is used to convert the hydraulic energy into the mechanical work. आता हे ऍक्च्युएटर दोन टाईपचे असतात बेटा. जर तुम्हाला लिनियर मोशन पाहिजे तर दॅट इज कॉल्ड एज युअर रेसिप्रोकेटिंग ऍक्च्युएटर्स, आणि बेटा लिनियर ऍक्च्युएटर्स म्हणतात त्याला. आणि जर तुम्हाला रोटरी मोशन पाहिजे तर त्याला हायड्रॉलिक मोटर्स म्हणतात. ठीक आहे. सो देट आर कॉल्ड एज लिनियर मोटर्स अँड हायड्रॉलिक मोटर्स. लिनियर मोटर्स इज फॉर लिनियर मोशन and hydraulic motors linear actuator कशासाठी असतात तर linear actuator is for linear motion म्हणजे रेसिप्रोकेटिंग मोशन साठी. आणि तुमचे रोटरी ऍक्च्युएटर कशासाठी असतात तर ते असतात रोटेटिंग मोशन साठी. ठीक आहे. आणि जर तुम्ही पेपरमध्ये इथं ते पार्ट परत इथं एक्सपांड करून दाखवून दिलं, जे आपण सुरुवातीला डायग्राम मागच्या लेक्चरमध्ये प्रॅक्टिस केली, या लेक्चरमध्ये पण तुम्हाला सांगितले ती काढून टाका बेटा. मग कशाला तुमचे मार्क जातात मला सांगा बरं. झालं. इथून ऑइल एंट्री मारेल, इथून ऑइल एक्झिट मारेल, जेणेकरून हा ऍक्च्युएटर लेफ्ट आणि राईट मध्ये मूव्ह होईल. ते झालं तुमचं मेकॅनिकल वर्क. ही डायग्राम काढून टाका. ऍक्च्युएटर इज युज्ड टू कन्वर्ट द ऑइल अंडर प्रेशर इनटू मेकॅनिकल वर्क. दोन प्रकारचे ऍक्च्युएटर असतात. जर रेसिप्रोकेटिंग मोशन पाहिजे असेल तर लिनियर ऍक्च्युएटर, आणि जर रोटरी मोशन पाहिजे असेल तर तुमचे रोटरी मोटर्स. ठीक आहे बेटा. आता त्याच्यानंतर यात अजून पार्ट्स असतात ना बेटा, पाईप्स असतात, मग त्याच्यानंतर फिल्टर्स असतात. तर बेटा त्याला म्हणून टाकू आपण ऍक्सेसरीज, ऑइल फिल्टर्स, मग त्याच्यानंतर गॅस्केट, सील्स. आता बेटा जेव्हाही हायड्रॉलिक सिस्टीम आली तर तिथं सील लावतात. का बरं सील्स लावतात? कारण की लिकेज नाही व्हायला पाहिजे. तो फिल्टर्स आर यूज टू रिमूव्ह एनी इम्प्युरिटीज, सील्स आर यूज टू रिमूव्ह द ऑइल लिकेज. खूप जर मोठं होत असेल तर एकाच लाईन मध्ये लिहून टाका. ऍक्सेसरीज मध्ये फिल्टर्स येतात, सील्स येतात, गॅस्केट येतात, जे के तुमच्या परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करण्यासाठी यूज करतात. इट इज यूज टू इम्प्रूव्ह द परफॉर्मन्स ऑफ द हायड्रॉलिक सिस्टीम. माझ्या ओन शब्दाचे नोट्स आहे बेटा, खूप चांगले एकदम व्यवस्थित लिहा. आता त्याच्यानंतर शेवटचं कंपोनंट दॅट इज पाईप्स अँड फिटिंग. तर सर ऑइल जे फ्लो होते ना ते पाईप मध्ये फ्लो होते. सो इट इज द पाइप्स आर यूज्ड टू कॅरी द ऑइल फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. सो द पाइप्स आर यूज्ड टू कॅरी द ऑइल फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. असं एकदम व्यवस्थित लिहून टाका. तर आता बघा बेटा कसे तुमचे मार्क कट होतील सांगा बरं. आणि कसं काय, कोणता मास्तर तुम्हाला 4 मार्क इथं देणार नाही. मस्त पेपर मध्ये जायचं, हेडिंग लिहायची, खाली डायग्राम काढायची आणि एक एक कंपोनंटला एक्सप्लेन करायचं. आणि आता याच्या पुढे तर कधीच विसरू नका, हा लेआउट तुम्हाला लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे बेटा. कारण की बेटा याच लेआउट वर जेवढे कंपोनंट्स आले म्हणजे तुमचं पंप, ऍक्च्युएटर, डायरेक्शन कंट्रोल वॉल्व, हेच तुमचे येणारे पुढचे युनिट आहे. याचं पुढचं युनिट पंप, त्याच्या पुढचं युनिट ऍक्च्युएटर, त्याच्या पुढचं युनिट डायरेक्शन कंट्रोल वॉल्व, कंट्रोल वॉल्व्स. तर हेच तुमचे येणारे पुढचे युनिट आहे बेटा. तर हे कधीच विसरू नका. आता याच्यानंतर जेव्हा आपण न्यूमॅटिक सिस्टीम बघू तर फक्त चेंज काय होईल तर सर ऑइल असलं तर पंप असते, आणि जर एअर असली तर कॉम्प्रेसर असते. तर तिथं बेटा येईल कॉम्प्रेसर. समजलं बेटा. तर प्लीज मी एवढा घसा ओरडून तुमच्याकडून रिक्वेस्ट करतोय बेटा, ऑर्डर नाही देतोय, रिक्वेस्ट करतोय बाळांनो, प्लीज तेव्हाच्या तेव्हा अभ्यास करा. आता मी तुम्हाला शिकवल्याच्या नंतर पेपरमध्ये हेडिंग लिहा, डायग्राम कशी काढा स्वतःहून काढतोय बेटा, असं नाही करतोय बाकी मास्टर सारखं तर ही डायग्राम काढा असं नाही बेटा. जी डायग्राम आहे त्याला सोप्या पद्धतीनं कसं काढा, मग पेपरमध्ये एक एक पॉइंट कसं लिहा, खूप मेहनत करतोय बेटा तुमच्यासाठी. फक्त एकच रिक्वेस्ट आहे, तुम्ही पण थोडीशी आताच्या आत्ताच मेहनत करून घ्या, नंतर टाळू नका बेटा, आत्ताच्या आत्ताच करायचंय. ठीक आहे. तर चला आता एकदम व्हिडिओला पॉज करून ही डायग्राम काढा. ठीक आहे. मी असं साईडला सरकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर व्हिडिओला पॉज करा आणि हे व्यवस्थित लिहून घ्या. मग त्याच्यानंतर इथं व्हिडिओला पॉज करा, हे पॉइंट्स लिहून घ्या. त्याच्यानंतर परत पॉज करून हे पॉइंट्स लिहून घ्या, परत पॉज करून हे पॉइंट्स लिहून घ्या, आणि परत पॉज करून हे पॉइंट्स लिहून हे तुमचं जनरल लेआउट एकदम व्यवस्थित पद्धतीनं झालाय बेटा. तर चला या लेक्चरला इथं कन्क्लूड करूया. पुढच्या लेक्चरमध्ये आपण पुढचे पॉइंट्स बघूया. चला बाय बाय.